मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण वन विभागातील वनरक्षक या पदाचा निकाल अजून का लागलेला नाहीये आणि तो निकाल केव्हापर्यंत लागू शकतो या गोष्टीवरती सविस्तर चर्चा करणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। वन विभागामध्ये एकूण 8 आपल्याला वेगवेगळ्या पदांसाठी भरती आलेली बघण्यासाठी भेटलेली होती। यामधील सर्वात महत्त्वाचं पद म्हणजे वनरक्षक, कारण वनरक्षक या पदासाठी सर्वात जास्त अर्ज आलेले होते। जवळपास 3-4 लाख अर्ज आलेले होते। तर याची ऑनलाईन परीक्षा केव्हा झाली त्याविषयी इथे सविस्तर माहिती उपलब्ध करून दिलेली आहे। परंतु आपल्याला जर विचार केला तर इथे आपल्याला जे 8 पदे त्यातील 7 पदांचा निकाल लागलेला आहे आणि फक्त वनरक्षक या पदाचा निकाल अजून लागायचा बाकी आहे। तर असं का करण्यात आलेले आहे आणि वनरक्षक या पदाचा निकाल केव्हा लागणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे। तर बघा मित्रांनो, वनरक्षक या पदाचा निकाल माझ्या अंदाजानुसार केव्हा लागेल? 5 डिसेंबर नंतर लागेल। आता ते का सांगतोय ते व्यवस्थित समजून घ्या। तर बघा, सर्वात तुमचा पहिला प्रश्न जो असतो वनरक्षक या पदाचा निकाल केव्हापर्यंत लागू शकतो, तर माझ्या अंदाजानुसार वनरक्षक या पदाचा निकाल 5 डिसेंबर नंतर कधीही लागू शकतो। शक्यता 5 डिसेंबर, 6 डिसेंबर, 7 डिसेंबर या दरम्यानमध्ये लागण्याची दाट शक्यता असणार आहे। तसं का, त्यामागचं कारण सर्वात पहिल्यांदा सांगतो। आता आपल्याला वनरक्षक भरतीचा निकाल हा पुढे का गेलाय की आपल्याला वनरक्षक या पदामध्ये सर्वात जास्त आपल्याला जो पेसा संवर्ग आहे त्यामधील पदे बघण्यासाठी भेटलेली होती। म्हणजेच तिथे फक्त ते जे स्थानिक रहिवासी जे विद्यार्थी आहे एसटी कॅटेगरीचे तेच त्या पदासाठी आपल्याला अर्ज केलेले बघण्यासाठी भेटत होते। म्हणजे समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये काही तालुके पेसा विभागांतर्गत येतात आणि त्यातील पण काही गाव पेसा अंतर्गत येतात, तर तिथे फक्त जे पेसावाले विद्यार्थी आहेत, जे स्थानिक विद्यार्थी आहेत त्यांनाच तिथे अर्ज करता येतो त्या जिल्ह्यासाठी, त्या तालुक्यासाठी। तर तिथे तेच अर्ज करू शकत होते। तर इथे काय झालं, जे बिगर पेसावाले विद्यार्थी होते किंवा काही संस्था होत्या त्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली की आम्हाला देखील तिथं ऑनलाईन अर्ज भरता यावा, त्या पदांसाठी अर्ज करता यावा। तर त्यासाठी ही याचिका गेली उच्च न्यायालयामध्ये। त्यानंतर उच्च न्यायालय आता यावरती व्यवस्थित निर्णय घेतील, सर्व व्यवस्थित रिसर्च करून यावरती निर्णय घेतील की या पदांसाठी यांना देखील अर्ज भरता यावा की नाही, आणि त्यानंतर आपले हे निकाल जाहीर केले जातील। अशा प्रकारची प्रक्रिया चालू आहे। त्यामुळे आपल्याला वनरक्षक त्यासोबत तलाठी म्हणा नाही तर इतर आपल्याला वेगवेगळी 17 पदे, तर त्यामध्ये अशाच प्रकारची पेसा संवर्गातील आपल्याला पद बघण्यासाठी भेटते। ठीक आहे, यामध्ये ग्रामसेवक सुद्धा पद आहे। ठीक आहे, अशा प्रकारची वेगवेगळे पदे तिथं पेसा जे क्षेत्रातील एसटी कॅन्डिडेट आहे तेच फक्त अर्ज करू शकत होते। परंतु बिगर पेसावाल्यांनी तिथं अर्ज केलेला, याचिका दाखल केली की आम्हाला देखील तिथं अर्ज भरता यावा। त्यामुळे आपल्याला ही भरती प्रक्रिया पुढे गेलेली बघण्यासाठी भेटत आहे। तर आता आपल्याला हे तर समजून आलं की वनरक्षक आणि इतर जे पण पदे आहेत ज्यामध्ये पेसा संवर्गातील पदांचा समावेश आहे, तर आपल्याला त्या पदांचा निकाल का लेट झालेला आहे, अजून का लागलेला नाहीये, आणि बाकीचे जे पण पेपर आहे जसे की आपल्याला झेडपी भरतीमध्ये आपल्याला ग्रामसेवक पद झालं आणि इतर 2-3 पदे, तर त्यांची सुद्धा परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। का, त्याचं मागचं कारण हेच आहे की आपल्याला पेसा संवर्गातील जो नक्की बिगर पेसावाल्यांनी याचिका दाखल केलेली आहे त्याचा जोपर्यंत निकाल लागत नाहीये तोपर्यंत ही भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे। फक्त तात्पुरती स्वरूपात स्थगित करण्यात आलेली आहे, परमनंटली नाहीये। ठीक आहे, फक्त आपल्याला निकाल जाहीर होईपर्यंत आपल्याला ही भरती प्रक्रिया स्थगित झालेली आहे। तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा सांगितलेलं होतं, उच्च न्यायालयातर्फे सांगितलं होतं की 10 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे। ठीक आहे, तर 10 नोव्हेंबरला निकाल लागणार होता, परंतु काही कारणास्तव, ठीक आहे, काही कारणास्तव हा निकाल पुढे ढकलण्यात गेला। त्यानंतर 5 डिसेंबर करण्यात आलेला आहे। आता येत्या 5 डिसेंबरला आपल्याला बिगर पेसावाल्यांनी जी पण याचिका दाखल केलेली आहे त्यावरती जो पण कोर्टाचा निकाल असेल तो जाहीर होणार आहे, आणि तो जाहीर झाल्यानंतर आपली जी भरती प्रक्रिया आहे जशी चालू होती तशी सुरळीत चालू होऊन जाईल। त्यावरती उच्च न्यायालय व्यवस्थित निर्णय घेतील, सर्व मार्गाने विचार करतील, त्यानंतर व्यवस्थित निर्णय घेतील आणि त्यानंतर आपली भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे एसटी कॅन्डिडेट सोडता आपण जर इतर कॅन्डिडेट असाल, इतर अदर कॅटेगरीचे कॅन्डिडेट असाल, तर तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करू नका। तुमची जी प्रक्रिया असणार आहे तशीच असणार आहे। फक्त बदल झालेच, उच्च न्यायालयाने यामध्ये काही बदल केले, तर फक्त जे पेसा विभागामध्ये ज्यांनी अर्ज केले होते पेसा विभागांतर्गत आणि एसटी कॅन्डिडेट फक्त त्यांनी त्यांच्याविषयीच फक्त ही भरती प्रक्रियाविषयी काय बदल होऊ शकतात, यामध्ये काही बदल केले जाऊ शकतात। झालं तर होईल, नाही तर शक्यता होणार पण नाहीये। ठीक आहे, तर त्यांच्यामध्ये काही बदल केले जाऊ शकतात आणि बाकीचे जे कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांचा कोणत्याही प्रकारचा इथे संबंध नाहीये आणि त्यांच्या भरती प्रक्रियेवरती कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडणार नाहीये, ही देखील गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशा प्रकारची सविस्तर माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। 5 डिसेंबरला तर निकालाची तारीख दिलेली आहे आणि वन विभागामध्ये जर संपर्क केला तर आपल्याला सांगण्यात येईल की आपला जो निकाल आहे ऑलरेडी तयार आहे सर्व विद्यार्थ्यांचा। फक्त आपल्याला उच्च न्यायालयाचा जो पण निकाल आहे तो लागण्याची वाट बघतोय आणि त्यानंतर आपला वनरक्षक या पदाचा निकाल लगेच ते सुद्धा जाहीर करून टाकणार आहे मित्रांनो। म्हणजे
सर्व काम झालेलं आहे, फक्त आपल्याला उच्च न्यायालयाची निकालाची वाट बघत आहे. सर्व तलाठी म्हटलं तरी तलाठी विभागाचा सुद्धा निकाल तयार आहे, वन विभागाचा सुद्धा निकाल तयार आहे. ठीक आहे, फक्त उच्च न्यायालयाकडून काय रिप्लाय येतोय, काय निकाल येतोय त्याची वाट बघत आहे सर्व. आणि त्यानंतर आपले हे सर्व निकाल जाहीर होऊन जातील. जिल्हा परिषद भरतीचं जरी म्हटलं तर आपल्याला त्यातील काही पदं पेसा अंतर्गत येतात, त्यामुळे त्याची भरती प्रक्रिया सुद्धा पुढे ढकलण्यात आलेली मित्रांनो. तर ती सुद्धा भरती प्रक्रिया लगेच सुरू होऊन जाईल. जसा हा निकाल लागेल तसं लगेच भरती प्रक्रिया सुरू होऊन जाईल. तर अशा प्रकारची सविस्तर माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जे पण अपडेट असेल ते तुम्हाला 5 किंवा 6 डिसेंबरला मी संपूर्ण देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर वनरक्षक या पदासाठी तुमच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे, कारण रनिंगसाठी तुम्हाला टायमिंग भेटणार आहे, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला टायमिंग भेटणार आहे. तर त्या गोष्टीचा तुम्ही चांगला लाभ घेऊ शकता मित्रांनो. चला, या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि इतर माहिती तुम्ही या PDF वरती बघू शकता. तर चला, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.